नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये दशावतार चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दशावतार हा 2025चा सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित भारतीय मराठी भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मराठी चित्रपट आहे. दशावतार मधील मुख्य भूमिका सुरुवातीला रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी नंतर स्पष्ट केले की या फक्त अफवा आहेत. त्यांच्या मते ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबुली मेस्त्री यांची भूमिका विशेषतः दिलीप प्रभावळकर यांच्यासाठीच करण्यात आली होती आणि जर त्यांनी नकार दिला असता तर हा प्रकल्प रद्द करण्यात आला असता. खानोलकर पुढे म्हणाले की माझ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीत दिलीप प्रभावळकर रजनीकांतपेक्षा कमी नाहीत. या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण प्रदेशातील कुडाळसह अनेक ठिकाणी करण्यात आले आणि ते 50 दिवसात पूर्ण झाले. खानोलकर म्हणाले की दशावतारी नाटकांचे लोकनाट्यमय सार जपणे आणि ते आधुनिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय होते. हे साध्य करण्यासाठी निर्मितीने व्यापक VFXचा वापर केला आणि पारंपरिक सादरीकरण शैलीला समकालीन सिनेमॅटिक तंत्रासह एकत्रित केले. हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रीमियर कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. त्याने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील कोकण भागात दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दशावतार या पारंपरिक नाट्य प्रकाराचे जतन करण्यासाठी समर्पित केले आहे. वाढत्या वयात आणि दृष्टी कमी होत असतानाही तो जिद्दीने सादरीकरण करत राहतो. त्यामुळे गावकऱ्यांकडून उपहास आणि प्रेम दोन्ही मिळतात, जे त्याला अर्धवेडा म्हणतात. त्यांचा मुलगा माधव सिद्धार्थ मेनन त्याच्या तब्येतीची काळजी करतो आणि त्याला निवृत्त होण्याचा आग्रह करतो, परंतु बाबुली माधवला स्थिर नोकरी मिळवल्यावर तो सोडून जाण्याचे आश्वासन देतो. जेव्हा माधवला अखेर नोकरी मिळते तेव्हा महाशिवरात्री उत्सवात बाबुली शेवटचे एक नाटक सादर करण्यास तयार होतो. तर माधव त्याच दिवशी त्याची मैत्रीण वंदना म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर हिला प्रपोज करण्याची योजना आखतो. तथापि रात्री एक अनपेक्षित वळण घेते जेव्हा बाबुली नाटकाच्या मध्यभागी उग्र रुद्र अवतार धारण करताना दिसतो. हे नाटक आणि वास्तव यांच्यातील रेषा अस्पष्ट करते, ज्यामुळे तो वैयक्तिक त्याग आणि त्यांच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी समुदायाच्या लढाईला प्रतिबिंबित करणाऱ्या संघर्षात जातो. पारंपरिक दशावतार नाटकाप्रमाणेच रचलेले हे कथानक पूर्वरंगाने सुरू होते, जे सांस्कृतिक आणि कौटुंबिक संदर्भाची ओळख करून देते आणि एका उत्तर रंगात बांधले जाते, जिथे मिथक आणि वर्तमान काळातील संघर्ष एकमेकात मिसळतात. प्रेम, श्रद्धा, त्याग, सूड आणि पर्यावरणीय जाणीवेचे विषय बाबुलीच्या प्रवासात वेंढले गेले आहेत, जे समकालीन समाजात आध्यात्मिक रूपक आणि प्रतिकाराचे एक रूप म्हणून दशावतार परंपरेच्या सतत प्रासंगिकतेवर भर देतात. दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेत काम केलं आहे. महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिकोस्टा म्हणून काम केलं आहे. माधव मेस्त्रीच्या भूमिकेत सिद्धार्थ मेनन म्हणून आहेत. अभिनव बेर्डे मोंटी सरमळकरच्या भूमिकेत, वंदना सोमणच्या भूमिकेत प्रियदर्शनी इंदलकर, पोलीस शिपाई परबच्या भूमिकेत सुनील तावडे, आबा टंडेल म्हणून रवी काळे, मनसुखानी म्हणून लोकेश मित्तल, लक्ष्मण वाडेकरच्या भूमिकेत भरत जाधव विशेष भूमिकेमध्ये होते. कॉन्स्टेबल उज्ज्वला सावंतच्या भूमिकेत आरती वडगबाळकर, कॅबिनेट मंत्री म्हणून विजय केंद्रे अशोक सरमळकर, डॉक्टर म्हणून गुरु ठाकूर, पद्माकर ओझे नाईक मास्टर म्हणून, सोमन गुरुजी म्हणून सतीश जोशी, वंदनाच्या आईच्या भूमिकेत श्वेता कुडाळकर, आबा तांडेल यांच्या पत्नीच्या भूमिकेत वैभवी परदेशी, अक्षय चिंचुरकर तरुण बाबुलीच्या भूमिकेत, तरुण माधवच्या भूमिकेत पण प्रफुल्लचंद्र, भजिया विक्रेत्याच्या भूमिकेत दादा राणे कोनसकर. दशावतारला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला. समीक्षकांनी चित्रपटाच्या सांस्कृतिक प्रामाणिकपणा, कामगिरी आणि दृश्यांचे कौतुक केले, तर गतिमान समस्या आणि कमी प्रभावी दुसऱ्या अर्ध्या भागाकडे लक्ष वेधते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.